सरपोतदार साहेब जर खरंच मणी सरांना माझ्यापासून 7 दिवसात दूर करू शकले तर, मणी सर माझ्यापासून कायमचे दूर गेलेत तर, नाही नाही, मी ते होऊ देणार नाही. मणी सर माझ्यापासून कधीच दूर जाणार नाहीत. स्वानंदी, 7 दिवसात तुझा वाढदिवस आहे. मी तुला चॅलेंज देतो. ह्या 7 दिवसांमध्ये मी मणीला तुझ्यापासून दूर करेन. 6 दिवस फक्त बाकी राहिलेत. नाही मणीला तुझ्यापासून दूर केलं ना तर नावाचा सरपोतदार नाही मी. काय हो, काय झालं? बरं वाटत नाही का? नाही, तसं नाही. बस बस इथे बस. मग काय झालं? आईची आठवण येते? नाही. मग तुम्हाला काही त्रास होतो? म्हणजे पोटात वगैरे दुखतंय? नाही मणी सर. बर, मला सांगण्यासारखं नाहीये तर वॉर्डन मॅडमला फोन लावू का? त्यांच्याशी बोलाल तुम्ही? नाही मणी सर, त्याची काहीच गरज नाहीये. मी ठीक आहे. स्वानंदी प्रेग्नंट आहे. ह्या अशा अवस्थेमध्ये बायकांमध्ये काय म्हणतात ते हॉर्मोनल चेंजेस होत असतात. त्यामुळे त्यांच्या वागण्यावर परिणाम होतो. त्यांच्या मनामध्ये कुठेतरी अशी भीती असते. साहेब म्हणाले तसं कदाचित प्रेग्नन्सीमुळे हे होत असावं. आली का कामाला? आता फक्त मज्जा बघायची. ए, लाज नाही वाटत का ग तुला? माझा नवरा सुजित या घरचा वारस आहे आणि त्याच्यावर घाणेरडे आरोप करतेस तू. स्वानंदी, सुजितने मला सगळं सांगितलं. तुझ्यामुळे हर्ट झालाय तू. स्वानंदी, मी तुझ्याशी बोलतीये. आणि इतकं सगळं होऊन सुद्धा त्याने डिसेन्सी नाही सोडली. याला खानदानीपणा म्हणतात. आणि तू जे हे वागतेस ना, हा नीचपणा आहे, नीचपणा. स्वानंदी, काय समजतेस स्वतःला? मी तुझ्याशी इथे बोलतीये आणि इग्नोर करतेस तू मला. लाज नाही वाटत तुला? कान फुटलेत तुझे? स्वानंदी, मी शेवटचं सांगतेय तुला. सुजित माझा नवरा आहे. त्याच्या वाटेला नाही जायचं, नाहीतर गाठ माझ्याशी असेल. कळलं तुला? आणि तसंही तू आणि तुझा नवरा, तुम्ही दोघे काय लायकीचे आहात नाही माहितीये ना मला. तू या घरची नोकर आहेस आणि तुझा नवरा मणी डॅड वर्षानुवर्ष टाकत असलेल्या तुकड्यांवर जगणारा एक आश्रित आहे. त्यामुळे औकातीत राहायचं, नाहीतर मी. नाहीतर काय? नाहीतर काय संचिता मॅडम? काय कराल? जीव घ्याल आमचा? आहे हिम्मत? संचिता मॅडम, आवाज चढवायचा नाहीये माझ्यावर. मी काही बोलत नाही याचा अर्थ असा होत नाही की मी तुम्हाला घाबरते. आणि मी काही बोलत नाही म्हणून मला वारंवार डिवचण्याचा प्रयत्न करू नका. आणि संचिता मॅडम, शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण होईपर्यंत भगवान श्रीकृष्णाला सुद्धा थांबावं लागलं होतं. त्यामुळे मी सुद्धा थांबलीये. आणि तुमचा नवरा सुजित
त्याचे सुद्धा 100 अपराध लवकरच पूर्ण होतील. आणि जेव्हा ते पूर्ण होतील तेव्हा त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा नक्कीच मिळेल. आणि ते सरपोतदार साहेब जे नेहमी त्यांना वाचवत असतात ना, त्या सरपोतदार साहेबांना सुद्धा शिक्षा नक्कीच मिळेल. स्वानंदी, अगं अगं हे काय बोलतेस तू? प्लीज प्लीज असं नको बोलू, हे खूप रॉंग आहे. काय म्हणालीस स्वानंदी? परत बोल. मी सांगितलं परत बोल, काय बोललीस? स्वानंदी, तुझे 100 अपराध पूर्ण होईपर्यंत आम्ही वाट नाही बघणार आहोत. तुला तुझ्या प्रत्येक अपराधाची शिक्षा इथे मिळणार. मम्मा, तुम्ही ऐकलं ना? स्वानंदी डॅड आणि सुजित बद्दल कसं घाण बोलते ते. मम्मा, हे सगळं ऐकून मला रडूच यायला लागले. मम्मा, काय गे, तू काय समजते स्वतःला? ज्या साहेबांबद्दल बोलायला त्यांचे विरोधक 10 वेळा विचार करतात, तू त्यांच्या घरात काम करणारी मोलकरीण, तू बिनधास त्यांच्याच घरात त्यांना त्यांच्या सुनेसमोर शिव्याशाप देतेस. तुझी हिंमत कशी झाली इतकं गरळ ओकायची माझ्या घरात? दिवसेंदिवस तुझी मजल वाढत चाललीये. त्या दिवशी मी शिक्षा केलेली असताना तुझी मैत्रीण आली आणि तुला घेऊन गेली. तुला वेळीच वेचण घातली पाहिजे, नाहीतर डोक्यावर मिऱ्या वाटशील. मम्मा, करेक्ट बोलताय तुम्ही. काल सुद्धा आपल्याच घरात या नोकरांसाठी आपल्याला जेवण बनवावं लागलं. किती एम्बॅरेसिंग होतं मम्मा ते. काल आमच्या हातचं जेवलीस ना, आज तुला दुप्पट सेवा करायला लागेल. किचन सगळं साफ कर. हे बघ बघ केवढी घाण आहे. चकचकीत कर किचन, छत सुद्धा. आणि जेवायला 2 भाज्या आणि पराठे बनव. आणि ऐक, हे सगळं वेळेत कर, कळलं ना? चल ग संचिता. स्वानंदी, तू आता बघ फक्त माझ्या तालावर मी कशी नाचवतीये तुला. डॅड, डॅड आतमध्ये येऊ का? या. थँक्यू डॅड. डॅड, डॅड तुम्हाला माहिती आता खाली काय धमाल झाली? स्वानंदी किचन मध्ये होती आणि मी सुद्धा किचन मध्ये गेली. आणि स्वानंदी चिडायला हवी म्हणून मी तिला टोचून टोचून बोलत होते. आणि डॅड, तुम्हाला माहितीये का काय घडलं? स्वानंदी चक्क चिडली डॅड. आणि चिडल्यानंतर ती तुमच्याबद्दल आणि सुजित बद्दल वाईट बोलायला लागली. हो खरंच डॅड. आणि तेवढ्यात मम्मा आल्या आणि मला कळलं मम्मा आल्याचं. मग डॅड, मी नाटक केलं रडण्याचं. मी रडायला लागले आणि स्वानंदी जे जे काही बोलली ना ते सगळं मम्मांनी ऐकलं. मग काय, मी आणखी त्यात भर घातली आणि मम्मा स्वानंदीवर इतक्या चिडल्या की काही विचारू नका. आणि डॅड, तुम्हाला माहितीये मम्मानी काय केलं? स्वानंदीला अख्खं किचन क्लीन करायला सांगितलं, छत क्लीन करायला सांगितलं आणि जास्तीचं जेवण सुद्धा बनवायला सांगितलंय. डॅड, स्वानंदीची वाट आहे आज. द्या टाळी, द्या डॅड लवकर. संचिता, डॅड म्हणजे काही मम्मा नाही. इतक्या सहज ते इम्प्रेस नाही होणार. ही इज अ टफ नट टू क्रॅक. खूप जास्त मेहनत करावी लागणार आहे तुला. संचिता, माणसाच्या यशाचा आकार त्याच्या विचाराच्या आकाराच्या समप्रमाणात असतो. सांगतो, कळलं नाही ना? माणसाचा विचार जेवढा मोठा असतो ना,
तेवढं त्याचं यश मोठं असतं. आणि माणसाचा विचार जेवढा लहान असतो ना तेवढं त्याचं यश नगण्य असतं. तू ना खूप लहान विचार करतेस आणि छोटे छोटे यश तुला मिळतं ना त्यात तू हुरळून जातेस, खुश होतेस. माणूस जेवढा मोठा विचार करेल तेवढं त्याला मोठं यश मिळतं, दैदिप्यमान यश मिळतं. कळलं? हो. मी एक मोठा विचार केलाय. माझं एक काम करायचं. ओके. काही ना काही करून स्वानंदीला बंगल्यावरती रात्री उशिरापर्यंत थांबवायचं. पण डॅड, स्वानंदीला इथे उशिरापर्यंत थांबवल्याने काय होईल? म्हणजे त्याला काही फायदा होणार आहे का त्याचा? मी प्रश्न विचारतो आणि लोक त्याची उत्तरं देतात. तेव्हा मला प्रश्न विचारायचे नाही. मी जेवढं सांगेन तेवढं करायचं. सॉरी. कॉफी घेऊन ये. हा, आणते. स्वानंदी, ए स्वानंदी, इकडे ये. हा मॅडम. ही प्लेट घेऊन जा आणि स्वच्छ धुवून ठेवा. मला बुळबुळीत भांडी अजिबात आवडत नाही. चल जा, प्लेट घेऊन जा. हो. प्लेट घेऊन जा म्हटल्यावर चालली लगेच. पाणी कोण देणार? किचन मध्ये मी डाव्या बाजूला पाहिलं एक डाग दिसला. स्वच्छ पाहिजे मला किचन. हे सरपोतदारांचं किचन आहे, तुमची आउट हाऊस मध्ये चूल नाही. जा. आणते. टॉवेल कोण देणार? आणते. काय ग? हे ने. हो. स्वानंदी, मला भूक लागली, खायला दे काहीतरी. हो, आणते. लवकर. लवकर. हे काय एवढंच? सॉस, चटणी, दही, कोशिंबीर काही नाही? काहीतरी दे ग. दही आहे, आणते. आणि मला ज्यूस लागतो. सकाळपासून नाही मिळालाय ज्यूस. तो कोण देणार? हो, आणते. स्वानंदी, माझे पाय दाब. काल तुझ्यासाठी म्हणून गॅस जवळ उभं राहून मी जेवण बनवलं. सवय नसताना देखील पायाचे तुकडे पडायची वेळ आली आता. हा, पाय दाब माझे. बघूया ठणका जरा थांबतोय का. दाब दाब. अगं, पायाचे तुकडे पडायची वेळ आली माझ्या. तू काय सगळा जोर इकडेच लावणार आहेस? जरा हळू दाब ना. आणि एवढा जोर काम करताना तिकडे लावायचा, लादी पुसताना लावायचा जोर. तिकडे नुसती घाण करत असते. काम सुकार कुठली. दाब हळूहळू. स्वानंदी, स्वानंदी, मी आलोय हो. स्वानंदी, स्वानंदी. स्वानंदी बाथरूम मध्ये नाहीये, मग गेल्यात कुठे? आधीच तब्येत नाजूक, त्यात ही थंडी. स्वानंदी, असं का करता तुम्ही? मणी सरांचा फोन.
कट केला? स्वानंदी सहसा असं करत नाही मग. संचिता मॅडम फोन का कट केला तुम्ही? का म्हणजे विसरलीयस का? मम्मांच्या क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहेत, काम करत असताना फोनला हातही लावायचा नाही. हो पण मणी सरांचा फोन होता. मग मणी काय मोठा मंत्री आहे का? संचिता मॅडम फोन द्या, त्यांचं काहीतरी काम असेल. मला स्वानंदी, भांडी घासलीस ना, ती आता पुसायची, सगळं किचन क्लीन करायचं आणि मग माझ्याकडून फोन घ्यायचा. मॅडम त्यांचं कामाला लाग. जा. हॅलो स्वानंदी, अहो काय, कुठे आहात तुम्ही आणि फोन का कट केला माझा? मणी सर मी ठीक आहे. मी जरा एका महत्वाच्या कामात आहे, मला यायला उशीर होईल. अहो पण स्वानंदी, हॅलो. परत कट केला. काय चाललंय स्वानंदीचं? साहेबांचं इतकं सकाळी फोन. गुड मॉर्निंग साहेब. मणी, ताबडतोब स्टडी रूम मध्ये ये. काय झालं साहेब? ताबडतोब ये, आल्यानंतर तुला कळेल. हो हो येतो, पण काय सिरियस आहे का? हॅलो साहेब. मणी सर काय झालं? काय म्हणाले साहेब? माहित नाही, स्टडी रूमलाही म्हणाले. म्हणजे आवाजात टेन्शन जाणवत होतं, काहीतरी सिरियस मॅटर असणार आहे. मी बघतो, तुम्ही आराम करा. ओके. असं काय झालं असेल? सरपोतदार साहेबांनी मणी सरांना इतक्या सकाळी बोलावून घेतलं. असं नेमकं काय होतं की ते फोनवर सांगू शकले नाही? ही त्यांची काहीतरी नवीन चाल असणार. मला सावध राहायला हवं. काय ड्युटीवर झोपा काढतोस? तू ड्युटीवर असताना घरात चोरी होते कशी? अहो साहेब, खरंच माझं लक्ष होतं. मी घरात कोणालाच सोडलं नाहीये. आणि चोर घरात कसे शिरले मला खरंच माहित नाही. अरे कळतंय का काय बोलतोयस ते? तुला माहित नव्हतं? म्हणजे तू ड्युटीवर असताना घरात चोरी होते, त्यांच्या स्टडी रूम पर्यंत कोणतरी पोहोचतं, तिथून गोष्टी गहाळ होतात. कळतंय का किती मोठा सिक्युरिटी लॅब्स आहे ते? नाही असं नाही करणार तुम्हाला. तुमच्या डोळ्यासमोर जोवर भूक आणि पैसा नाचत नाही ना, तोवर तुम्हाला अक्कल नाही येणार. थांब आता बघतोस मी काय करायचं. नको साहेब, प्लीज ऐका ना माझं. ए आता गप्प बस, आता मी बघणार काय करायचं ते. ऐका ना, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुमच्या हृदयावर प्रेशर येऊन चालणार नाही. ते कागद महत्वाचे आहेत का तुमच्या जीवापेक्षा? अहो काय बोलताय तुम्ही शालिनी? तुम्हाला तरी कळतंय का? अहो खूप महत्वाचे पेपर्स होते ते. फाईल चोरीला गेलीये. पक्षश्रेष्ठींना काय उत्तर देऊ मी? खूप महत्वाचं काम आमच्यावर सोपवलं होतं. सगळी मेहनत वाया गेली आमची. अहो पक्षातली आमची पद पणाला लागलीये. अहो पण बाप रे, खरंच चोरी झालेली दिसतीये. म्हणजे ही सरपोतदारांची चाल नाहीये. पण पेपर्स कोणी चोरले असतील? नेमकं कोण आलं असेल घरात? साहेब, मॅडम बरोबर बोलताय. खरंच टेन्शन घेऊ नका. डॉक्टरांनी सुद्धा तुम्हाला तेच सांगितलंय. मी हवं तर शिंगाड्यांना बोलवून घेतो. हवं तर मी गृहमंत्र्यांना सुद्धा बोलतो, ते आपल्याला बेस्ट टीम देतील. एक मिनिट. नको म्हणी. पोलिसांना यासाठी इन्व्हॉल्व नको करायला डॅड. काय जर आपण पोलिसांना इन्व्हॉल्व केलं ना, तर डॅड उगाच मीडिया इन्व्हॉल्व होईल. उगाच बोंबाबोंब होईल, आपल्यालाच त्रास होईल. तुम्हाला हा वॉचमन काय म्हणतोय ते कळतंय का? त्याचं म्हणणं आहे की बाहेरून घरात कोणीच आलं नव्हतं. याचा अर्थ नेमका काय होतो? नाही मग याचा अर्थ सोपा आहे ना, घरातलंच कोणीतरी असावं. एक्झॅक्टली.
घरातलंच कोणीतरी म्हणजे नोकर. हो, आपण तर कुणी हे केलेलं नाहीये ना. म्हणजे हे काम नोकरांनीच केलंय. त्यांचा फ्री संचार असतो आपल्या घरात. आणि आपल्याकडे सीसीटीव्ही कॅमेराज आहेत की आपण फुटेज चेक करूया, आपल्याला कळेल चोर कोण आहे, कुणी चोरी केली आहे. नाही संचिता, हल्ली चोरही खूप हुशार झालेले आहेत. आपला चेहरा सीसीटीव्ही फुटेज मध्ये कसा दिसणार नाही ह्याची ते खबरदारी आधी घेतात. हो डॅड, ठीक आहे, आपल्याला चेहरा नाही दिसणार, पण काहीतरी क्लू मिळेल ना आपल्याला. करेक्ट आहे डॅड, संचिता म्हणते ते करेक्ट आहे. आपल्याला काहीतरी क्लू मिळूच शकतो. मागे मागे घे, मागे घे. म्हणजे डॅड, पाहताय ना तुम्ही, चोर कोणीतरी एक लेडी आहे. पण ही बाई घरात शिरली कशी? वॉचमन, तू तिला अडवलंस कसं? नाही नाही साहेब, मी कोणत्याच बाईला गेट मधून आतमध्ये सोडलेलं नाही. आई शपथ घेऊन सांगतो साहेब, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा साहेब. जर ती बाहेर ना आली नाही मग मग घरातलाच कोणीतरी असणार. एक मिनिट. ही साडी मी कुठेतरी पाहिली आहे याआधी. एक मिनिट. ही साडी स्वानंदीची आहे. हो, ही स्वानंदीचीच साडी आहे डॅड. स्वानंदी म्हणजे तू?